या जगात कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसते, म्हणूनच प्रत्येकजण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहतो, जे व्हायलाच हवे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मसुधारणा खूप महत्त्वाची आहे. चांगला माणूस म्हणजे फक्त तो नाही ज्याने चांगले पैसे कमवायला सुरुवात केली आहे किंवा त्याला चांगली नोकरी मिळाली आहे. एक चांगला माणूस तो असतो जो इतरांपेक्षा अनेक प्रकारे चांगला असतो. त्याची वागणूक, समाजात त्याचा आदर, त्याच्या सवयी आणि कोणतीही काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी माणसाला चांगला बनण्यास मदत करतात. हे देखील खरे आहे की प्रत्येक व्यक्तीला एक चांगली व्यक्ती बनण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकजण त्यात यशस्वी होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काहींची मजबुरी तर काहींचे नशीब. पण निमित्त बाजूला ठेवून स्वतःवर काम करावं असं म्हणतात, तरच आपल्याला जे हवे ते साध्य करता येईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पॉईंट नंबर 1, नेहमी नकारात्मक लोकांपासून दूर राहा. हे अगदी खरे आहे की तुम्ही नेहमी नकारात्मक लोकांपासून दूर राहावे, कारण तुम्ही नकारात्मक विचारांनी स्वतःला सुधारू शकत नाही. नकारात्मक लोक नेहमी तुमच्या कामात अडथळा आणतात, म्हणूनच तुम्ही नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहावे. जर तुम्ही नकारात्मक विचाराच्या लोकांसोबत बराच वेळ घालवत असाल तर तुमचे विचारही त्यांच्या विचाराप्रमाणे बनतात आणि त्यांच्यासारखेच तुम्हालाही प्रत्येक क्षेत्रात काही उणिवा सापडत राहतात ज्या चांगल्या आयुष्यासाठी योग्य नाहीत. म्हणून अशा लोकांना नेहमी टाळा आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यात व्यस्त राहा. नंबर 2, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आपण रोज तेच काम करत राहतो आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत नाही, ज्यामुळे आपल्याला नवीन काही शिकता येत नाही आणि त्यामुळे पुढे जाता येत नाही. त्यामुळे तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकणे किंवा काहीतरी नवीन करणे खूप गरजेचे आहे. असे मानले जाते की जे लोक दररोज काहीतरी नवीन वाचतात किंवा शिकतात त्यांचा मेंदू अधिक चांगले कार्य करतो आणि ते त्यांच्या जीवनात यश आणि प्रगती दोन्ही मिळवतात. म्हणून स्वतःला सुधारण्यासाठी आपण दररोज काहीतरी नवीन शिकले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनात इच्छित यश मिळवू शकाल. नंबर 3, तुमची दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा. मित्रांनो, काळापासून कोणीही जिंकू शकले नाही, परंतु जे हा वेळ चांगला घालवतात तेच लोक वेळेचा सदुपयोग करतात, त्यांच्या स्वप्नांना यशात बदलतात आणि आयुष्यात यशस्वी होतात. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला 24 तासाचा समान वेळ मिळतो. काही लोक एवढ्या कमी कालावधीत रात्रंदिवस मेहनत करून आपली स्वप्ने पूर्ण करतात, तर काही लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे 24 तास वेळच नाही. आपण विचार करत असतो की योग्य वेळ आल्यावर आपण हे आणि ते करू, पण आपण हे विसरून जातो की योग्य वेळ कधीच येत नाही. वेळ फक्त निघून जाते आणि योग्य वेळ कधीच स्वतःहून येत नाही, ती निर्माण करावी लागते. तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस कसा घालवता हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुमची दिनचर्या तुमचे भविष्य ठरवते. तुमची दैनंदिन दिनचर्या योग्य करण्यासाठी काही जीवन बदलणाऱ्या टिप्स आहेत, जसे की दररोज महत्त्वाच्या कामांची यादी बनवा. प्रत्येक कामासाठी एक वेळ मर्यादा निश्चित करा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायाम, ध्यान, प्राणायाम यासारख्या निरोगी सकाळच्या दिनचर्येचा समावेश करा. निरोगी आहाराचे पालन करा. योग्य झोप घ्या. चांगली पुस्तके वाचा आणि तुमच्या मोकळ्या वेळेत तुमच्या छंदावर काम करा. नंबर 4, आपली चूक मान्य करायला शिका. या जगातील सर्व यशस्वी आणि चांगल्या लोकांमध्ये एक विशेष गुण आढळतो, तो म्हणजे आपली चूक मान्य करून त्यावर काम करणे. त्यांच्यातील ही गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते आणि ते यशाच्या मार्गावर पुढे जात राहतात. हा गुणही तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केला पाहिजे. अनेक जिद्दी लोक असतात जे कोणत्याही किमतीत आपल्या चुका मान्य करत नाहीत. ते नेहमी इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे आणि या गोष्टी कोणत्याही माणसाच्या विकासात अडथळा ठरतात. कोणत्याही कामात अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेली चूक. तुम्ही ते शोधा आणि स्वीकारा. यामुळे तुम्ही लोकांच्या नजरेत फक्त चांगले बनणार नाही, तर तुम्हाला सुधारण्याची संधीही मिळेल. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात चुका करत असतो. त्यांचा स्वीकार करण्यास कोणालाही अडचण येऊ नये. तुमची ही गुणवत्ता तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. नंबर 5, वेळ व्यवस्थापन. जर तुम्ही स्वतःला कसे सुधारायचे याचा विचार करत असाल तर प्रत्येक गोष्टीसाठी किंवा कामासाठी मर्यादित वेळ द्या. एखाद्या गोष्टीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय होय. तुमच्या कामाची यादी तयार करा आणि प्रत्येक कामासाठी किती वेळ लागेल याची काळजीपूर्वक विचार करा. कामाच्या पुढे कालमर्यादाही लिहावी.
असे केल्याने तुमच्या प्रत्येक कामाला आवश्यकतेनुसार पुरेसा वेळ मिळेल आणि तुमचे काम व्यवस्थित होईल. जेव्हा तुम्ही एका गोष्टीवर जास्त वेळ घालवता तेव्हा तुमच्याकडे इतर गोष्टी करण्यासाठी कमी वेळ उरतो. त्यामुळे तुमचे काम व्यवस्थित होऊ शकत नाही. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. तुमचा जास्तीत जास्त वेळ तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी द्या. सोशल मीडिया, टीव्ही शो, चित्रपट किंवा व्हिडिओ गेम यांसारख्या तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा आणि या तुमच्यासाठी जीवन बदलणाऱ्या टिप्स ठरू शकतात. मला मान्य आहे की आयुष्यात काही करमणूक असली पाहिजे, पण त्यासाठी एक कालमर्यादा असली पाहिजे. नाहीतर मनोरंजनाच्या नावाखाली तुमचा बहुमूल्य वेळ वाया जाऊ शकतो. नंबर 6. आत्मविश्वास. आत्मसुधारणेसाठी आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाशिवाय कोणतीही व्यक्ती कधीही चांगली कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला असेल तर सर्वप्रथम तुमचा आत्मविश्वास वाढवा. अनेक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, जसे की आत्मविश्वास असलेल्या लोकांसोबत राहणे, प्रेरणादायी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, योगासने करणे आणि अशा छोट्या छोट्या कामांमध्ये यश मिळवणे ज्यामध्ये तुम्हाला अपयशाची भीती वाटते. नंबर 7. वाईट सवयींपासून दूर राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही यश मिळवले किंवा तुम्ही किती पैसे कमावलेत हे महत्त्वाचे नाही. तुम्हाला धूम्रपान, मद्यपान, सोशल मीडियाचा अतिवापर यासारख्या वाईट सवयी असतील किंवा अशा इतर काही सवयी असतील तर तुम्ही अशा सवयी सोडून द्याव्यात, कारण त्यांच्यामुळे तुमचा बराच वेळ वाया जातो आणि तुम्ही आयुष्यात भटकू शकता. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहणे चांगले. वर नमूद केलेले मुद्दे जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवले आणि त्यांची अंमलबजावणी केली तर तुम्ही नक्कीच एक चांगले व्यक्ती बनू शकाल. या जगात काहीही अशक्य नाही. कुणाला हवे असेल तर तो स्वतःला सुधारू शकतो आणि स्वतःला बदलू शकतो. हे करण्यासाठी फक्त चिकाटी आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कमेंट करून सांगा तुम्हाला यातील कोणता मुद्दा आवडला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.